बाप आपल्याला का ओरडे असं तुम्हाला थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. सासू आणि तो बसलेल्या मुलांना सांगतो जरा, खूप हसणं झालं. बाप का ओरडत असतो तुम्हाला सांगतो. बघा त्या पोराला वाटतं, त्या पोराला असं वाटत असतं आपण एकुलता एक आहे. कोण आहे? एकुलता एक आहे. बापाला चांगला पगार आहे, बापाला चांगला पगार आहे. आपलं खूप लाड होतील या घरामध्ये, काय होतील? खूप लाड होतील. त्या हिशोबाने तो जगत होता पोरगा. बघा शेजारच्या पोराकडे सायकल घेतली, शेजारच्या पोराने सायकल घेतली आणि त्या बापाकडे गेला, बोलता ऐकत का बाप्पा, शेजारच्या पोराने सायकल घेतली, सायकल मला पण पाहिजे. काय पाहिजे? सायकल मला पण पाहिजे. पप्पा बोलतो तुझी जुनी सायकल आहे ना तीच वापरायची. त्या पोराच्या मनामध्ये राग आहे. मी पप्पाकडे एवढ्या वर्षातून मागितली सायकल, तर पप्पाने मला सायकल दिली नाही. बघा शेजारच्या पोराने नवीन शूज घेतले. काय घेतले? नवीन शूज घेतले. पप्पा मला सुद्धा शूज पाहिजे, माझ्या मित्रांनी शूज घेतले. पप्पा बोलतो तुझे जुने शूज आहेत ना ते शूज घाल. काय घाल? जुने शूज आहेत. मुला पोराने ऐका, खास मुलानं मुलीनं तुम्ही ऐका. पप्पा मला पण शूज पाहिजे. पप्पाने काय केलं? पप्पा म्हणतात तुझे जुने शूज आहेत ना ते शूज वापर. तो मुलगा बोलायला लागला, देवा असा बाप कोणाच्या आयुष्यात देऊ नकोस, कारण माझं स्वप्न वेगळं होतं. एकुलता एक या बापाचा मुलगा मी, माझा लाड होतील, तर माझा बापूच माझा कुठं लाड करत नाही. मला मारतोय, झोडतोय, एखादी वस्तू मागत असतोय तर बापूस मला ओरडतोय, मारतोय. असा बाप कोणाच्या आयुष्यात नाही भेटला पाहिजे. जेव्हा मी चांगलं शिकेन, खूप शिकेन, नंबर काढेन, पण नंबर काढल्यानंतर चांगला इंजिनियर झाल्यानंतर मी ह्या बापाचा चांगली नोकरी लागेल तर थोबड पण बघणार नाही. एवढा द्वेष त्या बापाचा निर्माण झाला मनामध्ये. बघा परत एकदा मित्र कधी बोलला, मोठा झाला, पप्पा मला गाडी पाहिजे. काय पाहिजे? गाडी पाहिजे. माझी एनएफटी आहे ती वापर. पैसे खर्च करायचा नाही. बघा तो बापूस काय करतोय? टीव्ही बघायला बसला तरी पप्पा बोलतो टीव्ही बघायची नाही. बिल का तुझा बाप भरल? बापच भरतोय. टीव्ही घेतली ना आशिला बापसाला बघायला. बरं पोरांचा अभ्यास, पोरगा चांगला, बापूस चांगल्यासाठीच बोलतोय सगळ्या गोष्टी. टीव्ही काय बघतोस? आता त्याचा अभ्यास करायचा टाइम झाला, संपला टाइम, त्याचा संपला अभ्यास करायचा, तरी बापूस बोलतोय टीव्ही कशाला घेतले? टीव्ही बघायला का रोग होतोय तुला? अहो तुम्हीच बोललो ना टीव्ही बघू नको. आग अगदी तोंडाला आता अभ्यास झाला ना, टीव्ही बघायची, रिचार्ज करून मारतो तुझा बाप. दोन्हीकडनं बोलून मला गरज काय. बघा जर लाईट विनाकारण चालू असली तर लाईट बंद करायला लावतो, पंखा जर चालू असेल तर पंखा बंद करायला लावतो. जर तुझा अभ्यासाचा टाइम असेल तर टीव्ही बघत असेल तर टीव्ही बंद करायला लावतो. त्याच्या मनामध्ये अविद्वेष निर्माण झाला. काय बोलतोय? असा बापूस खरंच माझ्या आयुष्यात मध्ये नकोय. चांगला शिकेन, इंजिनियर होईल, पण तेव्हा चांगला शिकून नंबर येऊन इंजिनियर झाला. त्याच्या मनामध्ये एकच होतं, असा बापूस माझ्या आयुष्यात नकोय. काय बोलतोय? माझा बापूस असा आयुष्यात नकोय परत मला पुन्हा, कारण खूप त्रास दिलाय, खूप छळलंय मला. एकुलता एक पोरगा असून सुद्धा मला शेवटी फुटपाथवर राहणारी लोक असतात ना तशी वागणूक दिली. त्या बापाला असं वाटतं, बापाला असं वाटत नसतं की आपल्या पोराला आपण त्रास द्यावा. तो का देतो हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. बघा पुढे झाला तो इंजिनियर झाला, तो फक्त आता बोलत होता आता कधी इंजिनियर झालोय मी, मला जर एखादा कॉल आला तर मी इंटरव्ह्यूला जाईल, आणि योगायोगाने त्याला कॉल आला, योगायोगाने कॉल आला, इंटरव्ह्यूसाठी जायचं होतं. बघा त्या बापाने त्याला शिकवण काय दिली होती, त्याला जिथे जिथे जायचा तर पोराला घेऊन जायचा. जर एखाद्या कॉलनीमध्ये सायकल पडलेली असेल तरी खाती, जर वेळी वाकडी सायकल झाली असेल तर पोराला बोलायचा जा ती सायकल सरळ करून ठेव. तो बोलायचा पप्पा ती आपली थोडीच आहे, तिला सरळ करायला ज्याची आहे तो सरळ करायला. तिथून पुढे जायचा. जर एखाद्या कॉलनीमध्ये वरती घरामध्ये गेल्यानंतर जर शेजारच्या पुढे बाहेरच्या चपला असतील तर वेड्या वाकड्या पडल्या असतील, जा पोरा त्या चपला सरळ कर. त्याला आत्मविश्वास राग यायचा. जेव्हा कधी या बापाच्या तावडीने सुटतोय, कधी या बापाच्या आयुष्यातून खूप लांब जातोय, जाम द्वेष निर्माण झाला होता बापाच्या मध्ये. नंतर तिसऱ्या मजल्यावरती एक कुंडी होती, त्याच्यामध्ये तुळस होती. ती तुळस खाली पडली होती, माती बाहेर पडली होती, आणि त्या तुळशीतलं त्या कुंडीमध्ये तुळस केली, त्यात माती टाकली, आणि त्या बाजूला पाणी होतं त्या तुळशीमध्ये टाकलं. काय केलं?
तुलसीमध्ये टाकलं, सवयीप्रमाणे तुलसीमध्ये टाकलं. तसं तो पुढे गेला बघतोय दार उघडलं, इंटरव्ह्यू साठी 10-12 जण पुढे बसली होती. त्याच्या मनामध्ये एकच, जेव्हा मला ही नोकरी लागू दे आणि या बापाच्या आयुष्यात निघून जाऊ दे, एवढा द्वेष असा बापूस मला 7 जन्मी नको. काय एवढा द्वेष निर्माण झाला होता तर का? तुला सायकल घेतली नाही म्हणून, बुट घेतली नाही म्हणून, कपडे घेतले नाही म्हणून. बघा सवयीप्रमाणे गेला, पुढे बसली होती 10-12 जण होती. पुढे गेल्यानंतर बघतो तर एक माणूस घाम पुसत बाहेर येतोय. त्याला वाटलं खूप हाड असेल. सवयीप्रमाणे तो पण जाऊन पाठीमागे बसला. एक साईडला रूम होती, त्या रूम मध्ये विनाकारण पंखा आणि लाईट चालू होती. सवयीप्रमाणे तो पण काय केला, तिथून उठला, स्विच बंद केला, पंखा लाईट घालवली, सर्व केला, परत येऊन जागेवरती बसला. दोघं तिघं राहिले. त्यांचा इंटरव्ह्यू झाला, ह्याचा नंबर आला, दार उघडला, आय एम कमिंग सर कमिंग. आतमध्ये गेला. बघा खुर्चीमध्ये बसतोय तर ते सर म्हटलं त्याला, तू उद्यापासून जॉबवरती ये. आता यांनी विचार केला, मी तर इंटरव्ह्यू दिला नाही, मला का म्हणून घेतला असेल. तेव्हा आता मला नोकरी लागली घरी, मला या बापाच्या आयुष्यातून निघून जायचंय, एवढा द्वेष त्याच्यामध्ये मनामध्ये होता. बघा सर बोलताय तू उद्यापासून जॉबवरती ये, पण सर बोलतो सर मी जर इंटरव्ह्यू दिलाच नाही, मग मला तुम्ही कोणत्या कारणाने मला पास केलात. तर सर म्हटलं ह्या गुणांचा कार्यक्रम नव्हता, तर हा जो इंटरव्ह्यू होता तो संस्काराचा इंटरव्ह्यू होता. कसला? आम्ही प्रत्येक ठिकाणी आम्ही कॅमेरे लावले. तू विनाकारण, तुला कारण नसता तू सायकल बाजूला करून ठेवलीस, तिथून आल्यानंतर तू चपला हे करून गेला, तुला कारण नसताना तिथून आल्यानंतर एक तुळस बाहेर पडली होती, ती तू सरळ करून त्या पाणी टाकलंस. तिथून आता विनाकारण आम्ही इथं बघतोय तू त्या खोलीमध्ये पंखा आणि लाईट चालू होती, ती लाईट आणि पंखा तू बंद केलास. या संस्कारानं तुला आम्ही जॉबवरती बोलवलंय. कारण आम्हाला या कंपनीसाठी चांगला कामगार नकोय, आम्हाला एक या कंपनीसाठी मॅनेजर असा पाहिजे तर त्याकडे संस्कार असले पाहिजेत. आणि ते संस्कार आम्ही या कॅमेऱ्याच्या फुटेज मध्ये आम्ही बघितले. तेव्हा त्याला आठवलं बाप मला काय करत होता. बाप मला ओरडत नव्हता तर बाप मला घडवत होता. काय करत होता बाप? घडवत होता. त्याला असं वाटत होतं मी घरी कधी जातोय ना बापाला मिठी मारतोय. एका क्षणात बापाच्या मनामध्ये असलेला द्वेष या पोराच्या 1 मिनिटात गायचा. रडत घरी गेला. समोर बघतो तर आई होती, दार उघडला. आई अगं ऐकलंस का, मी इंटरव्ह्यू पास झालो आणि उद्यापासून मला कामाला बोलवले. आई बाबा कुठे? बाबा आतल्या रूम मध्ये आहेत. त्यांनी लांबूनच बघितलं, बाबाची बनेल फाटली होती, कपडे फाटले होते. बाप शांत बसला होता. जोरात गेला, धावत गेला, बापाच्या पायावरती डोका ठेवला. 2 अश्रू त्याच्या पायावरती पडले. बापाच्या पायावरती अश्रू पडले. बापाला वाटलं हा इंटरव्ह्यू नापास झाला की काय वाटलं बापाला? हा इंटरव्ह्यू नापास झाला की काय? पोराला उचलला, मिठी मारली. अरे ऐकलंस का? अरे अशा अनेक इंटरव्ह्यू तू दे, आज हारलाय तुझ्या दे, परवा दे, जेवढे इंटरव्ह्यू दे. जर एकच सांगतो, जर नापास परत झालास तर तुझ्यासाठी लहानापासून मी जेवढे एक रुपया मी जमा केलाय ना, त्याच्यामध्ये तू खरंच चांगली एखादी कंपनी, एखादा चांगला काहीही करू शकतो. एवढ्या पैशामध्ये एवढं मात्र मी तुझ्यासाठी करून ठेवलंय, एवढं मात्र मी तुझ्यासाठी पैसे गोळा केले. तर ते का केलं होते त्याला आत्ता आठवलं. मला बापू सायकल का घेऊन देत नव्हता त्याला आत्ता आठवलं. मला बापूस कपडे का घेऊन देत नव्हता ते आत्ता आठवलं. म्हणून बापाची कदर करायला शिका. आणि त्याच्या बापाची तुम्ही कदर करा ना, आई बापाची, तरच तुमचं आयुष्य खूप सुंदर आहे. खरं आई बापासाठी जोरदार टाळ्या वाजवा. ह्या गोष्टी ऐकल्या का मला सुद्धा रडायला येतं. कारण मी पण खूप भारतीय दिवस काढत गेल्यावर्षी तुम्हाला सांगितलं. बघा अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. एक मुलगा होता, एक मुलगी होती. ती 6वीला जायची शाळेमध्ये आणि 4थीला जाणारा कोण होता? पोरगा होता. तो सालवण सांग कामाला जात होता, रानामध्ये कामाला जात होता. दर पेपरा तो प्रत्येक वेळी सकाळी उठला की डबा घ्यायचा आणि कामावरती जायचा. नेहमी कामावरती जायचा, नेहमी कामावरती घ्यायचा. एकदा कामावरती गेला, काम करता 12ची जेवणाची वेळ किती झाली म्हणून आपल्या पहाडावरती येऊन बसला. बायकोचा फोन आला, अहो ऐकलं का आपला 4थीला जाणारा पोरगा आहे ना, तो चक्कर येऊन खाली पडलाय. जवळजवळ 1-2 तास झाले
अजून शिट्टीमध्ये आला. बाप काय बोलल काही समजत नव्हता. एका क्षणामध्ये डोळ्यात अश्रू यायला लागले. मोबाईल त्या तसा खाली ठेवला, काय करतो समजत नाहीये, विचार करतोय. मोबाईल खिच्यात ठेवला, काय करू काय करू. परत मोबाईल काढला, कानाला लावला, मित्रांना फोन केला. अरे ऐकलंस का? अरे माझा मुलगा बेशुद्ध पडलाय. जवळजवळ 2 तास झाले, त्याला दवाखान्यात घेऊन जायला माझ्याकडे पैसे नाहीये. 10,000 रुपये तुला मी नक्की पुढे देईन. एवढं ऐकलं ना मित्रांनी फोन कट केला. दुसरा मित्र बोलतो काय रे काय झाला? अरे याचं नेहमीच आहे. बघा तुम्ही फोन कट केला बरोबर, तुम्ही मोबाईल परत खिच्यात ठेवला. अरे याच्यासाठी सुद्धा मी भरपूर काय केलंय. याने मला ऐकलं, मी टांग मारली, मला पैसे दिले नाही, मी आता करू तरी काय. त्यांनी परत फोन काढला, मोबाईल कानाला लावला, नातेवाईकांना फोन लावला. नातेवाईकांना सांगितलं अरे माझा पोरगा आजारी आहे, 10,000 रुपये पाहिजे. मला खरंच पटत आहे, मला प्लीज 10,000 रुपये दे, मी तुला पुढच्या नेक्स्ट टाइमला नक्की दे. त्या नातेवाईकांनी सुद्धा फोन कट केला. तसं शेजाऱ्याला फोन लावला. शेजारी पण नाव शिवदास, शेजारी त्याचा बाहेर राहत होता. त्याला सांगितलं अरे मला 10,000 रुपयाची गरज आहे, त्यांनी सुद्धा पैसे दिले नाही. असे अनेक जणांनी फोन लावले. काय केले? अनेक जणांना फोन लावले. असे अनेक जणांना कॉल केले, कुणी त्याला पैसे दिले नाही. तसा धावत धावत रडत रडत तो गावाच्या रेषेवरती आला आणि मनामध्ये एक विचार आला, अरे माझी 2 पोरं सोन्यासारखी आहे, त्याला त्या दवाखान्यात घेऊन जायला माझ्याकडे पैसे नाहीये, माझं जगून तरी काय होते. पण आता मृत्यू म्हणजे फास लावणं हे माझ्याने व्हायचं नाही, कारण 2 पोरं माझी आहेत आणि त्यांना सांभाळणं हे सुद्धा मलाच आहे. काहीही करीन, माझ्या किडनॅप विकेन, माझ्या पोराला दवाखान्यात घेऊन जाईन. बघा गावात गेला, प्रत्येकाच्या हुंबरट्याशी गेला, प्रत्येकाच्या हुंबरट्याशी गेला. अरे ऐकत का, माझा पोरगा दवाखान्यात घेऊन जायचे, 10,000 रुपयाची गरज आहे. 10,000 नको, मला 5,000 रुपये तरी द्या. कोणीच गावकऱ्यांनी मदत केली नाही. आता गावामध्ये फक्त एक जण राहिला होता, तो म्हणजे सावकार. प्रत्येक वेळी बघा पहिले काळामध्ये सावकार असायचं. सावकाराकडे गेला, धावत धावत गेला सावकार. अहो ऐका ना सावकार, माझी 2-3 गुंठ जमीन आहे, ती तुमच्याकडे घाण ठेवतो, माझं घर तुमच्याकडे घाण ठेवतो, फक्त नाही बोलू नका, कोपरापासून हात जोडतो. सरकार सावकार बोलतो काय झाला? अहो माझा पोरगा 4थीला जाणारा पोरगा आहे ना, तो बेशुद्ध पडलाय, त्याला दवाखान्यात घेऊन जायचंय, त्याला माझ्याकडे पैसे नाही. त्या बापाचा तर हात बघून त्या सावकाराने त्याला 10,000 रुपये सहज दिले. म्हटलं जमीन नकोय, तुझा पोरगा वाचला पाहिजे. या कोणीतून दिलं. तसा धावत धावत गेला, घरी गेला, त्या पोराला घेतला, अँब्युलन्स घेतली, त्या अँब्युलन्स मध्ये पोराला टाकलं, दवाखान्यामध्ये गेला आणि दवाखान्यामध्ये गेल्यानंतर त्या डॉक्टरने त्याला आयसीयू मध्ये ठेवला. कुठे आयसीयू ठेवला. त्या पोराचा भाऊ, बघा भाऊ बहीण, ती बहीण त्या दाराला आयसीयू दार होता, दाराला कान लावून बसली होती, डोळा बघत होती, माझा भाऊ कधी भरावे, माझा भाऊ कधी भरावे. त्या दाराला तिची आई जावी होती, आई उभी होती, आई बोलते माझा पोरगा कधी भरावे. बापूस बाजूला बसला होता, त्याची पायाखाली जमीन सरकटली होती, काय करावं समजत नाहीये. एक डॉक्टर बाहेर आला, काही उसरे डॉक्टर बाहेर आला. डॉक्टर बोलतोय हा जाऊ कुठे, ऐकलंच का डॉक्टर, काय झालं माझ्या पोराला, आता पोरगा बोलत का नाहीये. डॉक्टरने मान खाली केली आणि पुढे निघून गेला. काही दुसऱ्यानंतर काही टायमानंतर अजून एक जण आला, अजून एक डॉक्टर आला, मेन डॉक्टर आला. डॉक्टर काय झालंय माझ्या मुलाला, तो बोलत का नाहीये डॉक्टर. डॉक्टरनी सुद्धा मान खाली घातली. नंतर सर्व डॉक्टर, या जगातला असा किती डॉक्टर बोलवलं होता पोराच्या ट्रीटमेंटसाठी, सर्व आलं आणि 2-3 डॉक्टर नंतर बाहेर आलं, ऑपरेशन झालं, बाहेर आलं. आणि परत आईनं बापानं त्या मुलीनं विचारलं, अहो काय झालं माझ्या भावाला, काय झालं माझ्या पोराला. डॉक्टरनं मान खाली केली, आसरू डॉक्टरचे 2 आसरू त्या बापाच्या पायावरती पडले. बाप समजून गेला, बाप समजून गेला आणि डॉक्टर बोला मी तुझ्या पोराला वाचू शकलो नाही, काय करावं काही समजत नाही. धाव मुकल्या रडत होती आई, धाव मुकल्या रडत होती मुलगी, धाव मुकल्या रडत होता बाप आणि आई रडत होती, काय करावं समजत नव्हतं. बघा आता काय करायचं, पोराला घरी घेऊन जायचंय, अँब्युलन्स साठी पैसे नाहीये. बघा डॉक्टर आला, डॉक्टरच्या केबिन मध्ये गेला, डॉक्टरच्या केबिन मध्ये गेल्या गेल्या तर डॉक्टरला समोर नाक घासलं.
नाक घासलं का डॉक्टरने उठवलं. डॉक्टर बोलतात काय झाला, कशाला रडताय. अहो एक पोरगी तुमच्याकडे आहे ना, तिला पोराचा संसार द्या, पोरा कधी तिला वाढवा. बघा अहो मला पोराला घरी घेऊन जायचंय पण माझ्याकडे पैसे नाहीये, काय करू काही समजत नाहीये. डॉक्टर पैसे तुम्हाला नंतर देत चालतील का. डॉक्टर बोलते माझा पण एकुलता एक मुलगा होता, माझ्यावरती सुद्धा ही वेळ आली होती. त्यावेळी मला आठवतंय एक काम करा, हे पैसे मी तुमच्यावर देतो, हे 10,000 रुपये माझ्याकडून घ्या, पण असं नाक माझ्यासमोर घासू नका. बघा त्या आई बापाची तळहाट किती असते, किती रडत असेल तो, आणि आपण कसं वागतोय. बघा ती मुलगी बोलते बाबा एक मुलगा गेला म्हणून काय झाला, तुमची मुलगी तुमच्या समोर गंभीर आहे. जेवढं तुम्ही लाड तुमच्या ज्या मुलांचं केलं ना तेवढं लाड माझं करा. खरंच पोरगा होता याची जाणीव सुद्धा होऊ देणार नाही. म्हणून सांगतो मुलीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. मुली काय असतात मित्रांनो, बघा जर बापूस तुमचा एखाद्या वेळेला आजारी पडला तर मुलगा त्याला मदत करणार नाही, तो डायरेक्ट बोला गावठी फुगा आण, गावठी फुगा पी जरा वशी. पण मुलगी काय करणार, मुलगी जाणार शेजारच्या कामाला जाईल, 2 पैसे गोळा करून घेऊन येईल, मेडिकल मध्ये जाऊन आवटी औषध म्हणा, कसले औषध म्हणा, औषध घेऊन येईल, म्हणजे बापाला देईल. तो बापूस बोलतो तो भाई तू कुठून आणलंस, हे औषध कुठून आणलंस. तर ते काय बोलते शेजारी कामाला गेले होते सकाळपासून, तरी म्हणतात तू गेलीस कुठे. सकाळपासून कामावरती गेले, राब शेतावरती राबले, त्यांना पैसे भेटले, तेव्हा तुमच्या घरी काय आणले, औषध आणले. मुलगा ते करतो का, मुलं करतात असं नाही बोलत मी, मुलंही करतात, पण संस्कार मुलींना आई करता असतं. म्हणून जोरदार टाळ्या वाजवा परत या महिलांसाठी, कारण तुम्ही आहात म्हणून ही सर्व